यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। देवेंद्र फडणवीसांकडे फोडाफोडीशिवाय दुसरा धंदा नाही। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फोडवणीस असा उल्लेख। गृहमंत्रीऐवजी घरफोडे मंत्री म्हणायला हवं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नाही फडणवीस ना नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा। घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या ऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे। नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना भाजपनं सोबत घेतलं। यापूर्वी फडणवीसच चव्हाणांना डीलर म्हणत होते। संजय राऊतांचा खोचक टोला। भ्रष्टाचारांना सोबत घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, राऊतांची टीका। भ्रष्टाचारांना घेऊन तुम्ही 400 पार करण्याचं जर स्वप्न पाहत असाल ना, हा तुमचा स्वप्नभंग होईल। याचा अर्थ असा तुम्ही घाबरलेला आहात, तुम्ही लटपटताय, तुम्हाला 400 काय 200 पार करता येत नाही। म्हणून हे सगळे एक नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणला घ्यावं लागतं आमच्या। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली। यापुढे त्यांचं राजकारण संपुष्टात येईल। भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याची नोंद देशाच्या इतिहासामध्ये कायम राहील, राऊतांचा भाजपवर निशाणा। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे। तो फार सरळ सज्जन माणूस होता, पण एका भीतीपोटी ते गेलेले आहेत। आमचे सुद्धा 40 लोक त्याच भीतीपोटी गेलेले आहेत। आमच्या काही लोकांवर अजूनही दबाव आहे, तुरुंगात जात आहे की भाजपमध्ये येत आहे। राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणारच, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। 20 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील हा आम्हाला विश्वास आहे। नारायण राणे असू दे, त्यांची ती पुत्र असू दे, किंवा भाजपचा कोणी असू दे, किंवा शिंदे गटाचा कोणी असू दे, विजय हा आमचाच आहे। मातृपितृ पूजन दिवसानिमित्त बलात्काराचा दोषी ठरलेल्या आसारामला नागपुरात त्याचे बॅनर लावण्यात आले। काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये गायकवाडांसह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार। गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांची तळोजा कारागृहामध्ये रवानगी। विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका। चंद्रपूर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण। युएईतील भव्य मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च। 27 एकर परिसरामध्ये स्वामीनारायण मंदिराची बांधणी।